नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर रेशन कार्ड मोबाईल ॲप घर बसल्या मोबाईलवर रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नावे जोडा, पहा संपूर्ण प्रोसेस। याबद्दल संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड मोबाईल ॲप घर बसल्या मोबाईलवर रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नावे कशा पद्धतीने आपल्याला जोडता येणार आहे व संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड मोबाईल ॲप घर बसल्या मोबाईलवर रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नावे जोडा, पहा पूर्ण प्रोसेस। आज आपण पाहणार आहोत की घर बसल्या मोबाईलवर आपल्याला रेशन कार्ड कशा प्रकारे अपडेट करता येईल, काय करता येईल याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो आणि यामधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेणं हे महत्त्वाचं किंवा गरजेचं आहे। बघा, रेशन कार्ड मोबाईल ॲप राज्यातील महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। रेशन कार्डवर आता आपण घरी बसल्या कुठलेही अपडेट प्रोसेस करू शकतो। आता मध्येच एक आपल्याला बातमी आलेली होती की रेशन कार्ड संदर्भात KYC जर आपण KYC केली नसेल तर तुम्हाला रेशन जे आहे ते मोफत बंद होणार आहे। त्यामुळे आता तुम्ही घर बसल्या या सगळ्या प्रोसेस तुम्ही करू शकता। तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, रेशन कार्ड मोबाईल ॲप प्रत्येक कुटुंबासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा असा दस्तऐवज असतो की अनेक शासकीय योजनांचा लाभ हे कौटुंबिक राशन कार्डमुळे घेता येतो। सोबतच मोफत धान्य योजना, घरकुल योजना आणि इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा असतो। रेशन कार्डमध्ये कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या सदस्यांची नावे नोंदणी आणि कमी करण्याची प्रक्रिया ही करण्यामध्ये प्रशासनाची महत्त्वाची भूमिका असते। जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय ते तहसील विभागातील पुरवठा विभागांकडून या प्रक्रिया या ठिकाणी करण्यात येते। मात्र आता राशन कार्डमध्ये अर्थातच रेशन कार्डमध्ये नावाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलमधूनच करता येणार आहे आणि तेही अगदी 5 मिनिटातच ही कारवाई या ठिकाणी होईल। तर चला जाणून घेऊया रेशन कार्डमध्ये नाव नोंदणी प्रक्रियेसाठी सहज ऑनलाईन उपाय। सरकारने रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदणी आणि वगळण्याची माहिती अपडेट प्रक्रिया अगदी सहज केलेली आहे। यासाठी आता नवीन रेशन कार्ड अपडेट सुविधा सुरू या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नागरिकांना आपल्या रेशन कार्डमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची नवीन नावे जोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तहसील आणि पुरवठा कार्यालयामध्ये वारंवार चक्कर मारण्याची गरज पडणार नाही। सरकारने मेरा राशन 2.0 या अपडेटेड ॲपच्या नवीन व्हर्जनमधून हे काम अगदी या ठिकाणी सोपे केले आहे। सर्वसामान्य रेशन कार्डधारक नागरिकांसाठी अगदी सोपी प्रक्रिया। महाराष्ट्रात आता सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या रेशन कार्डमध्ये कुटुंबियांची नावे जोडण्याची आणि गरज नसल्यास ती नावे काढून टाकण्याची प्रक्रिया ही खूप सोपी केलेली आहे। राज्यात आता मेरा राशन 2.0 हा नवीन ॲप्लिकेशन सुरू झाला आहे। या नवीन सुविधेमुळे आता कुणालाही रेशन कार्डमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्यासाठी आणि वगळण्यासाठी तहसील कार्यालयाची चक्कर काढण्याची गरज उरली नाही। मेरा राशन याच्या माध्यमातून आता नागरिकांना भरपूर सोयीस्कर अशा सुविधा झालेल्या आहेत। हे ॲप आपण या ठिकाणी वापर करून तुम्हाला फायदा होईल। यामुळे आपला ताणतणाव कमी होतो आणि कुठलीही छोटी मोठी गोष्ट करण्यासाठी आपल्याला जास्त चक्रा मारायची गरज लागत नाही। मेरा राशन ॲपच्या या नवीन व्हर्जनमध्ये हे काम अगदी सोपे झाले असून कुणीही आपल्या स्मार्टफोन मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने या अपडेट ॲप्लिकेशनद्वारे आपल्या रेशन कार्डमध्ये नावे जोडण्याची आणि वगळण्याची सुविधा देण्यात आली आहे।
विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आता राशन कार्डमध्ये नमूद असलेल्या कौटुंबिक सदस्यांची माहितीमध्ये सुधारणा करण्याचीही परवानगी या नवीन ॲपमध्ये मिळेल। त्यामुळे आता कुणीही घरी बसूनच आपल्या फोनवर सरकारच्या या मेरा राशन 2.0 अपडेट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपला रेशन कार्ड या ठिकाणी अपडेट करू शकतो। तर जाणून घेऊया यासाठी काय करावे लागणार। जानेवारी महिन्यात केंद्रीय सरकारच्या केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून मेरा राशन 2.0 हा ॲप्लिकेशन अपडेट करण्याची माहिती देण्यात आलेली आहे। युनियन फूड सप्लाय मिनिस्ट्री मेरा राशन 2.0 हे अपडेट ॲप्लिकेशन वापरताना वापरकर्त्यांना एका क्लिकवर आपल्या रेशन कार्डची माहिती आणि त्याला अपडेट करण्याची परवानगी मिळते। आता या मेरा राशन कार्ड ॲप्लिकेशनवर नागरिक आपल्या कौटुंबिक सदस्यांमध्ये नवीन सदस्यांची नावे जोडू किंवा नावे या ठिकाणी वगळू शकणार आहेत। बघा, मेरा रेशन ॲप 2.0चा असा करावा वापर। सरकारने मेरा राशन 2.0 या अपडेट ॲप्लिकेशनद्वारे नागरिकांना आपल्या कौटुंबिक रेशन कार्डमधून नाव कमी करणे किंवा कुटुंबातील नवीन कामे जोडण्यासाठी कामकाज हे खूप सोपे केलेले आहे। यासाठी संबंधिताचे आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक असेल। मेरा राशन 2.0 हा ॲप्लिकेशन वापरताना युजरसाठी OTP देण्यात येईल। या OTPची पडताळणी केल्यानंतरच ॲप्लिकेशनमध्ये पुढील अपडेट होणार आहे। बघा, युजर्स आपल्या आधार क्रमांकाने यात ऑनलाईन लॉग इन करून आपल्या राशन कार्ड संबंधित तपशील या ठिकाणी तपासून त्यात अपडेट करू शकतात। मेरा राशन हे ॲप 2.0 या नवीन व्हर्जनमध्ये रेशन कार्डमध्ये नवीन नावे जोडण्याची, नावे वगळण्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या तपशिलामध्ये बदल करण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे। उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीच्या ॲप्लिकेशनमध्ये हे पर्याय या ठिकाणी उपलब्ध नव्हते। आता युजर आपल्या कुटुंबातील सदस्यांची इत्थंभूत माहिती आपल्या स्मार्टफोन मोबाईलवरूनच हा ॲप वापरून सहजरित्या अपडेट करू शकणार आहेत। याच्यासाठी कोणत्याही तहसील कार्यालयामध्ये आणि पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करण्याची गरज राहणार नाही। युजर्सना ही सुविधा घर बसल्या आपल्या फोनवर सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। बघा, कुणीही करू शकतो मेरा राशन 2.0 ॲप्लिकेशन इन्स्टॉल। केंद्रीय अन्न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मेरा राशन 2.0 हा अपडेट व्हर्जन ॲप्लिकेशन आयफोन आणि स्मार्टफोन अशा दोनही प्रकारच्या मोबाईल वापरणाऱ्या युजरसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आयफोन असलेले युजर्स ॲपल स्टोअर या ठिकाणी वरून हा ॲप डाउनलोड करू शकतात व तसेच स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मेरा राशन 2.0 ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। बदल करण्यासाठी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे यंत्रणेकडे पोहोचेल। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर युजर आपल्या रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे काढण्याची किंवा जोडण्याची आणि त्यात अपडेट बदल करण्याची विनंती विशेष प्रक्रियेतून या ठिकाणी करावे लागणार आहे। या संदर्भात युजर्सची विनंती ही संबंधित जिल्ह्यांचे अन्न पुरवठा या अधिकाऱ्यांकडे या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नमूद माहितीच्या माध्यमातून पोहोचणार आहे। कारण यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संचालनासाठी यंत्रणा कार्यरत असेल। बघा, युजर्सकडून मेरा राशन 2.0 अपडेट ॲप्लिकेशन वापरून त्यात नावासंदर्भात काही बदल करण्यासाठी अप्लाय केला असेल तर ॲप्लिकेशनमध्ये युजर्सची विनंती मान्य होऊन यानंतर ती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या यंत्रणेकडे पोहोचेल। बघा, DSO सिस्टम तेथील मंजुरीनंतर रेशन कार्डमध्ये संबंधित माहिती अपडेट होईल। बघा, एकूणच अशा प्रकारे या ठिकाणी घर बसल्या आपण मोबाईलमध्ये राशन कार्ड कशा प्रकारे नाव आपण जोडू शकतो किंवा कुठलीही काम करू शकतो याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।